त्याचे अर्थ सांगणार आहे। 18वा अध्याय श्लोक क्रमांक 37 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात, यत्तग्रे विषमिव परिणामे मृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोत्तमात्मबुद्धी प्रसादजम्। जे अभंग आणि विष्णूचे प्रतीक होते, परंतु शेवटी अमृतल्य असते आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृत करते त्या सुखाला राजसिक सुख म्हटले जाते। उदाहरणार्थ, मला किंवा माझ्या लहान मित्रांना त्यांच्या आई वडिलांनी किंवा शिक्षकांनी एखाद्या विषयात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यातील छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या जातात, परंतु हे सर्व करायचा आपल्याला कंटाळा येतो। आपल्याला थेट शेवटची पायरी गाठायची असते, जसे की खेळ, चित्रकला, गायन इत्यादी। त्याच अध्यायातील पुढील श्लोक क्रमांक 38 मध्ये भगवंत श्रीकृष्ण म्हणतात, विषयेंद्रिय संयोगात् यत्तग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखं राजसंस्मृतम्। इंद्रियाच्या विषयात संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख जे प्रारंभी अमृतासारखे भासते, परंतु जे विष